पंढरपूर काळा मारुती चौकाकडून कालिका देवी चौकाकडे जाणाऱ्या मार्गावर दोन्ही बाजूस चारचाकी वाहने थांबल्यामुळे वाहन कोंडी होताना दिसून येत आहे। छत्रपती संभाजी महाराज चौकात उड्डाणपूल उभा करताना अशीच वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून आले आहे। याच वेळेस नेमकी एक रुग्णवाहिका या वाहतूक कोंडीत अडकल्याने एकच गोंधळ उडाला होता। अशी घटना पुन्हा होऊ नये म्हणून या रोडवर चारचाकी वाहनांवर बंदी घालावी। मुखदर्शन रांग येथे असल्यामुळे यात्रा काळात कायमच गर्दी राहणार आहे। तर मुखदर्शन उड्डाणपुलावर भाविकांना सोडताना सिंगल लाईन सोडावी लागणार आहे। अचानक भाविकांना सोडल्यास पुलावर गर्दी होऊन धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही। सदरचा उड्डाणपूल 30 फूट लांब व 10 फूट उंचीचा असून यामधील 12 फुटाचा भाग सरकता असल्याने एकादशी दिवशी प्रदक्षिणा मार्गावर येणाऱ्या रथांना कोणताही अडथळा होणार नाही। 10 फुटांपेक्षा जास्त उंचीचा रथ आल्यानंतर अत्यंत कमी वेळात पुलावरचा वरील भाग सरकवून रथ पार करता येणार आहे। सदर उड्डाणपूल तांत्रिक दृष्ट्या योग्य व सक्षम असल्याबाबत तांत्रिकी कार्यशाळेचे प्रमाणपत्र देखील घेण्यात आले आहे। या उड्डाणपुलामुळे श्रींची दर्शन रांग द्रुतगतीने चालून भाविकांना जलद व सुलभ मुखदर्शन होणार आहे। पंढरपुरातील अशाच ताज्या घडामोडी बघण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा।